मला आण बघू. थोडीशी नारळीची पापड आहे, थोड्याशा कुरड्या आहे, 2-3 खारुडे आहेत. खारुडे तू कधी खाल्लेल्या नसतील अजून, पहिल्यांदाच आणल्या मी. नाचणीचे पापड म्हणजे माझे फुगत नाही, त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्ट आईंकडे दिलेला असतात चपात्यांचा. दुसरी सासूबाईला गॅसच्या सिलेंडरवर जेवायला गेली म्हणजे भाजी खालून ताट गरम राहील म्हणून. नमस्कार यूट्यूबकर. तर आजच्या मालवणी गजलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत असा. तर आज 16 मे आणि उद्या 17 मे. तर उद्या गोलूचा हा बड्डे म्हणून आज आई आणि आप्पा म्हणजे माझे सासू सासरे आज येतात. तर ह्याच निमित्ताने मी हो ब्लॉग शूट करतो आहे. तर आता म्हणजे त्या पोचले आहेत, तर 5-10 मिनटात ते येतले आता याच्या घराकडे. आणि आता वाजले जवळजवळ 2:15. तर चला तर मग आता पुढे कसा काय होता आता तुमच्याबरोबर मी शेअर करते. चला तर मग. नेमक्या असं झाला का आमचं सिलेंडर संपलं आणि सिलेंडर अजून काही येऊ नाही. सिलेंडरचा आता काय प्रॉब्लेम चालू होतो तुमका माहिती आहे, वेगळा काय सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे बघा आता मी दीदीच्या किचनमध्ये असे आणि आता गुरुच्या दीदीच्या गॅसवर तापायचे. नेमके ते येऊ का नाही आमचं गॅस संपा, कशी गडबड सगळी झालेली. आता गोलूचं मामा आणि गोलूचे पप्पा तिघं जण गेले लहान, कारण त्यांच्याकडे सामान पण असं. आता बघूया 5 मिनिटात पोचतील त्या. कसं आहे इल्यावर तुमका सांगते, कळवते. हा दूध ठेवलंय आणि ती लिहिलं. मला आण बघू. बाळे उभी राहते इथं पाणी घेऊन काढला ना. कोणती हे बघ, ड्रायव्हर कुठं बसेल इथं? कुठं बसेल ड्रायव्हर कुठं बसेल इथं? हं? कुठं बसेल? काहीतरी शोधतोय वाटतं. काय आपल्या नांदगावची, पण ती पाहिली नाही ना तिने अजून आपलं नांदगाव. याला ना ग थोडी टीक मारायची वरती. तुला लक्षात येईल. हा ही पापड पण. कसला आवाज येतो? भूषण कोण आहे? काय आहे? काय आहे? काय 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 दा? काय? आंबा 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 हो बेटा, कापून बरं कापू आपण. माझ्या दादाला खायसाठी आणली. दिसतंय का तिथं काय कॅमेरा? थोडीशी नारळीची पापड आहे, थोड्याशा कुरड्या आहे, 2-3 खारुडे आहेत. खारुडे तू कधी खाल्लेल्या नसतील अजून, पहिल्यांदाच आणल्या मी. नाचणीचे पापड. कुरडई कुरडे दाखव. गव्हाची घरातलं शेवये, शेवाया शेवाया. याच्यात तांदूळ आहे नाही गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ, हा, तांदूळ. गव्हाचं पीठ, तांदूळ, शेवया. अरे वा. मग याच्यातलं भात खाल्लं पुढे खाली. छान आहे ना, गंध. छान आहे ना. तो बघ तो बघ. हा तो बघ. खा खा खा. तो बघ. नाशिकवरून येताना ना आईंनी आणि आप्पांनी गव्हाचं पीठ, शेवया, तांदूळ, खाजे, उडदाचे पापड, गावाकडचं स्पेशल फरसाण, कुरडई, नाचणीचे पापड आणि आंबे एवढं सगळं त्या घेऊन आल्या होत्या. त्या म्हणतात ना आईच्या मायेला कशाची तोड नसते, तेच खरं आहे. 5 वाजता कट, डायरेक्ट 7 वाजता चालू. तर आता आम्ही करतो जेवण. जेवणात स्पेशल आज आहे चिकन. आणि चिकन कोण घालता? आमचे मिस्टर.
5 वाजता आम्ही चहा वगैरे पिलो, त्याच्यानंतर मी काय शूट करून आता जवळजवळ 6:15 वाजलेत आणि आता आम्ही तयारीला लागलो. काय कर रे इकडे आता हे बघा चिकनची तयारी चालू आहे, चिकनची. आणि हे इकडे आपला खोबरा आहे, हा बघा कांदो खोबरा हे इकडे. आणि आज स्पेशल माणसांसाठी स्पेशल माणूस चिकन बनवता ना. चिकन बनवणार की नाही? मग तुलाच बनवायचं आहे. आणि हे इकडे आमचे आईसाहेब लसूण सोलतायत आणि आम्ही इकडे चिकनची तयारी करतो. चला आता बघूया कसा चिकन होता आता. यावेळच्या पापडाची साईज थोडी मोठी झाली. पहिल्याचे संपले होते का? आहेत थोडेसे आहेत. चिकनची तयारी सगळी झाली आहे आणि गॅस एकच सिलेंडर असल्यामुळे दीदीचं सिलेंडर आम्ही इकडे घेऊन येतो आणि सगळी गडबड आता चालू आहे, कारण आता सगळा कसा टायमावर आमका लागतं त्याच्यामुळे. आणि आता बघा गडबड कशी झाली आहे ती दाखवते. इकडे ह्या चिकनचा मी वाटप काढलंय, इकडे या चिकन फोडणीत घातलंय, इकडे या गोल्याचं दूध तापतं आणि ह्याकडे चाय ठेवला ना. आणि या होय आमची आंबा. त्यामुळे सगळ्यांचा जेवण आता एकत्रच बनवचा तयाक बरा. पण ही सगळी अशी गडबड गोंधळ धांदळ असा चाललेला. आता ते माका पीठ आता तोपर्यंत मी ह्या होईपर्यंत, कारण अजून कुकरची शिट्टी काय होऊ नये. एक शिट्टी झाली काय आपल्या चिकन पटकन आणि एकदम व्यवस्थित शिजताना, त्याच्यामुळे आता एक शिट्टी झाली काय आता बंद करतलं आहे. आणि आता ह्या पीठ मळून घेते तोपर्यंत, कारण एक पण गॅस काय रिकामी नाही. आणि म्हणजे वाटा भाजूचा माका, पण एक पण गॅस रिकामी नाही, त्याच्यामुळे आता मी पीठ मळून ठेवते. मी पीठ मळत होती, पण आई म्हणायला लागल्या की मी पीठ मळते. मग आईने पीठ मळून घेतलं आणि चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी आईने काही टिप्स दिल्या आहेत त्या ऐका. हा असं मळून का तेल लावून ठेवलं का वरून असं पातीला पालथा घालायचं, अर्धा तास 1 तास उडायचंच नाही. एकदम अशा पोळ्या फुगतात, मग त्याच्या नरम येतं एकदम. फक्त तेल बिल लावून सगळं चांगलं मळून ठेवायचं. अजून काही ते झाल्याच्या नंतर मी इकडे वाटण भाजून घेतलं आणि तोपर्यंत ना दीदीने ठेवलेला चहा पण उकळलेला. मग सगळ्यांनी आधी एकत्र बसून चहा पिऊन घेतला. सांभाळून केलं तर. पण वाढले का सबस्क्राईब? वाढले 87 झाले. तुमचे स्वामी काही आमचं ऐकत नाही. चालू करायचं व्हिडिओ तर चालू आहे ना. चहा पिऊन घेतला आणि मी आपली माझ्या कामाला पुन्हा सुरुवात करून दिली. माझं सगळं काम आता आटापला. इकडे आता भात शिजता आणि इकडे आई चपात्या बनवतात. आणि इकडे ही आपली भांडी साचली आहेत आणि हा आपला चिकन. आणि आता जवळजवळ वाजले 9:15 आणि आता बघूया 10 मिनिटाकडे पुढे आहे, त्याच्यामुळे 9:20 दिसतं. पण आता बघूया किती टाईम लागतो त्यांच्या उद्याचा. हे बघा आता कसे टमाटम चपाते फुगतले, म्हणजे माझे फुगत नाही, त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्ट आईंकडे दिलेला असतात चपात्यांचा. चपात्यांचा कॉन्ट्रॅक्ट आई इकडे काय आईंकडे दिलेला असता. आपण बाजू करून जायचं. चपात्या आणि आई सगळं बोलून घेतले आहे. इकडे आपले टमाटम चपाती फुगतात आणि इकडे आपलं टनाटन केक बनता दाखवते. चला आता हे बघा
फॅन वाजतो मी बरोबर वाच हे बघा इकडे किती किलोचा केक हा गो 2 किलोचा केक हय चालू हा आणि इकडे मामा पण वायच कामाक लागलो हा. मामा आमचं बघूचं ते असंच बसलेलो असं त्याच्यामुळे मामा वर बघ. मामा म्हणजे माझा भाव म्हणजे माझ्या जिल्ह्याचा मामा म्हणून मामा हा. इकडे काय चालू आहे ह्या काय रे ह्या काय प्रॉपर काय प्रॉपर आमका काय माहिती नाही आम्ही केकापासून लांब असतो. हे बघा इकडे केक चालू आहे. गोलूच्या बड्डेची आणि त्याच्या केकची एक खासियत मी तुम्हाला आज सांगते. पहिलं तर गोलूचा बड्डे आणि दीदीची ॲनिव्हर्सरी ही एकाच दिवशी येते, ती म्हणजे 17 मे. आणि दुसरं म्हणजे गोलूच्या ना आत्तापर्यंतच्या एकही बड्डेला ना आम्ही बाहेरून केक आणलेला नाही आहे. तर आता त्याला 3 वर्ष पूर्ण होऊन 4थं लागलं आहे आणि ह्या 3ही वर्षी ना दीदीनेच घरातच केक बनवले होते. ह्या वर्षी तर तिला 7वा महिना चालू असताना पण तिने घरातच केक बनवला. आणि ना पहिल्या वर्षात जे आपण 11 महिन्याचे मंथ फोटोशूट करतो ना त्या 11ही महिन्यात तिने घरातच केक बनवले होते. आणि पहिल्या बड्डेचा केक तर 5 किलोचा होता, तो पण तिने घरातच बनवला होता. तर हीच एक गोलूच्या बड्डेची आणि त्याच्या केकची खासियत आहे जी मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटली. जेवण बनवायचं काम सगळं आटपलं आणि मी बाकीचं किचनचं काम करता करताना आमच्या सासूसुनांच्या गप्पा चालू होत्या आणि गप्पा मारता मारता आम्ही काम आवरत होतो. आणि गप्पा काय तुम्हाला ऐकवण्यासारख्या नव्हत्या त्याच्यामुळे ना आम्ही आवाज म्यूट करून दिला. सगळं आता आटापला, जेवण पण झाला. इकडे गोलूचे बाटलेचं पाणी, इकडे सगळी भांडी बिंडी रोमॅटोने तसं फक्त भांडी घासून टाकलेली आहेत. इकडे यांची नाही टाकायची. सासूबाईला घ्यायचाच नाही जवळ जेवायला गेली म्हणजे भाजी खालून ताट गरम राहील म्हणून ओके. तर सगळं आता आटापला आणि सगळी आता आपल्या आपल्या जाग्यांवर गेली आहेत. आता झोपा गेली आहेत. बरोच टाईम झालो, खूप वेळ झालं, गजालीच संपा नाही होती त्याच्यामुळे इतकं टाईम झालं. जेवण खाऊन तर कधीचाच झालेला. तर चला तर मग आज काय प्लॅनिंग नसताना पण मी यो ब्लॉग शूट केलं आहे आणि कसं झालं तो कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, व्हिडिओज आवडत असतील आणि नसतील तरी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू आता पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.